ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीमद्भागवतं पुराणममलं यद्वैष्णवानां प्रियं यस्मिन् पारमहंसमेकममलं ज्ञानं परं गीयते तत्र ज्ञानविरागभक्तिसहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तच्छृण्वन् विपठन् विचारणपरो भक्त्या विमुच्येन्नरः। कस्मै येन विभासितो यमतुलो ज्ञानप्रदीपः पुरा तद्रूपेण च नारदाय मुनये कृष्णाय तद्रूपिणा योगीन्द्राय तदात्मनाथ भगवद्राताय कारुण्य तच्छुद्धं विमलं विशोकममृतं सत्यं परं धीमहि। योगीन्द्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणे संसार सर्पदष्टं यो विष्णुरातं ममुचत् भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यत प्रभो। नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम्। त्वदीयवस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये येन त्वदङ्घ्रिकमले रतिं मे यच्छ शाश्वतीं। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री समर्थ सद्गुरु बाबा साहेब महाराज की जय। श्री समर्थ सद्गुरु बापूराव महाराज की जय। श्री समर्थ सद्गुरु मायबाई महाराज की जय। श्री समर्थ सद्गुरु नाना महाराज की जय। बोल रे भाई सब संतन की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे हर 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परमपूजनीय बाबासाहेब महाराज, परमपूजनीय बापूराव महाराज, परमपूजनीय मायबाई महाराज आणि परमपूजनीय नाना महाराज या सर्व सद्गुरू स्वरूपांना विनम्र अभिवादन करून आणि आपणा सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या परमेश्वराला अभिवादन करून परमपूजनीय बापूराव महाराज खातखेडकर यांच्या 48व्या पुण्यतिथी सोहळ्याचे हे प्रवचन मी आपल्या समोर सादर करीत आहे। आजवर आपला अनुभव असा आहे की परमपूजनीय बापूराव महाराजांचा उत्सव, या उत्सवाच्या आयोजनकर्त्या या स्वतः मायबाई असतात। संत देहात असताना तर असतोच, पण देहात नसताना अधिक व्यापक रूपाने तो असतो। त्याप्रमाणे देहात असताना या सोहळ्याच्या प्रमुख आयोजनकर्त्या मायबाई होत्या आणि मायबाई 2003 नंतर देहात नाहीत, पण तरी सुद्धा आम्हा सर्व भक्तांचा असा दृढ विश्वास आहे की या सोहळ्याच्या आयोजनकर्त्या स्वतः मायबाईच आहेत आणि त्यामुळे हा सोहळा एक विशेष आनंदाचा सोहळा होतो। सर्व सद्गुरू भक्तांना त्याची जाणीव होते। दिवाळीचे दिवस असतात, दिवाळी अगदी तोंडावर असते आणि सर्वांचा उत्साह असा ओसंडून वाहत असतो आपल्या सद्गुरूंच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी। जेव्हा आपण सगळेजण जमतो, फिजिकली आजपर्यंत जमत आलो, 47 वर्ष आपण या ठिकाणी महाराजांच्या घरी जमत आलोय। हे 48वे वर्ष, यावर्षी काही विशेष असं घडले आहे। कोविड-19 या महामारीमुळे आपल्या सर्वांच्या उत्साहावर थोडंसं विरजण पडल्यासारखं झालंय। आपण महाराजांच्या घरी जाऊ शकत नाही, साहजिक आहे। अतिशय घातक असा हा रोग आहे, सर्वत्र पसरणारा असा हा रोग आहे। त्यामुळे आपण महाराजांच्या घरी पसरू शकत नाही, बसू शकत नाही, येऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या उत्साहावर थोडं विरजण पडल्यासारखं आहे। आपण महाराजांच्या घरी महाराजांच्या कृपाप्रसादाचा अनुभव घ्यायचो, मायबाईंच्या कृपाप्रसादाचा जो अनुभव घ्यायचो, त्या अनुभवाला आपण या महामारीमुळे मुकलोय की काय असं आपण सगळ्यांना वाटतंय। पण ही एक आपली परीक्षा आहे। भारतीय दर्शनशास्त्रानुसार ईश्वर हा सर्वत्र पसरलेला आहे। शेगावच्या गजानन महाराजांनी ध्येय ठेवताना बाळाभाऊंना आपल्या जवळ बोलवलं, त्यांचे परमशिष्य बाळाभाऊ त्यांना आपल्या जवळ बोलवलं आणि सांगितलं की मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका। मग आपल्या सद्गुरूंची दिव्य ज्योती सगुण स्वरूपात आपण सर्वांनी आपल्याच घरी पाहायला काय हरकत आहे? आपण रोज लावत असलेल्या निरांजनामध्ये
आपण आपल्या सद्गुरूंची दिव्य ज्योती पाहायला काय हरकत आहे. यावर्षी आपण या ठिकाणी जाऊ शकत नाही, गुरुस्थानावर जाऊ शकत नाही म्हणून खंतावण्यापेक्षा आपण प्रत्येकाने आपल्या घरी लावलेल्या निरांजनामध्ये आपल्या सद्गुरूंची दिव्य ज्योती असेल या विश्वासाने ती दिव्य ज्योत बघायची आहे आणि त्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या सर्वांचे अनुसंधान टिकून राहायला केवळ भौतिक सान्निध्याची गरज आपल्याला आहे का, या सगळ्याचा विचार आपण आज करायला हरकत नाही. आपले अनुसंधान सदा सर्व काळ कसे टिकून राहते याची परीक्षा आपल्या सद्गुरूंनी घेतलेली आहे असं आपण आज समजूयात. या कोविड-19 मुळे आपण या ठिकाणी जाऊ शकत नाही, सद्गुरूंना भेटू शकत नाही, सद्गुरुस्थानावर जाऊ शकत नाही आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करू शकत नाही. याची एक परीक्षा आपल्या सद्गुरूंनी घेतलेली की आपले अनुसंधान आपले टिकून आहे का. आपलं भौतिक सान्निध्य नाही पण आपलं अनुसंधान टिकून आहे का याची आपल्या सद्गुरूंनी 1 वर्ष घेतलेली ही परीक्षा आहे असे आपण समजूया. हे अनुसंधान कुणी सकाळी उठून सद्गुरूंवर कवन करून ठेवतं आणि कवन करून साधतं, कुणी आपल्या पूजेद्वारे साधतं, कुणी सद्गुरू घरी असलेल्या सेवेद्वारे साधतं, कुणी स्मरणाद्वारे साधतं, कुणी सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेल्या उपायांवर एकनिष्ठपणे अंमल करून सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेले उपाय एकनिष्ठपणे करून ते अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करतं. अनु आणि संधान, सतत असलेलं संधान, सतत असलेलं सान्निध्य, सद्गुरूंशी सतत असलेलं सान्निध्य. आपले सद्गुरू आपल्या जवळ सतत आहेत याचा अनुभव आपल्याला केवळ अनुसंधानामुळे येऊ शकेल. हे अनुसंधान, ही लिंक कधी फेल्युअर होत नाही बरं का. आता आपण उदाहरण घेतो, डिश टीव्ही आपल्या सगळ्यांकडे आहे. वादळ आलं, थोडासा पाऊस आला की डिश टीव्ही ची लिंक डिस्टर्ब होऊन जाते, डिश टीव्ही लागत नाही आपल्या घरी. आपण म्हणतो अरे बापरे, थोडासा पाऊस आला वाटतं, थोडं वादळ आलं वाटतं, ही लिंक डिस्टर्ब झालेली आहे. सद्गुरूंशी आपल्या हृदयात असलेली लिंक ही कधीही डिस्टर्ब होत नाही, वादळ वाऱ्यामध्ये डगमगत नाही. फक्त आपल्या हृदयाचा टीव्ही ऑन करायला पाहिजे, नाहीतर असं व्हायला पाहिजे की अरे लिंकच नाही, अरे पण तू टीव्ही ऑन केला का. अरे टीव्ही ऑन केल्यावर तुला दिसेल ना लिंक आहे की नाही. आपल्या हृदयातला टीव्ही, आपल्या हृदयातला त्यांच्या अनुसंधानाचा टीव्ही हा जर आपण ऑन केला, त्यांच्या भक्तीचा टीव्ही आपण ऑन केला तर आपल्याला कळेल की ही लिंक ही कुठल्याही वादळाने खंडित होत नाही. अनुसंधान हा आत्मानुभवाचा विषय आहे. हे अनुसंधान वेगवेगळ्या प्रकारांनी टिकवता येऊ शकतं. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जे करायला सांगितलेलं आहे ते उपाय करून आणि ते उपाय करूनच हे अनुसंधान टिकवता येऊ शकतं. असं म्हणतात की परमेश्वराच्या किंवा सद्गुरूंच्या आठवणींनी आपल्या डोळ्यात अश्रू आलेत आणि ते कुठेही पडलेत तर ते सद्गुरूंच्या पायावर पडतात आणि त्यांना हा अभिषेक सगळ्यात जास्त आवडतो. आपल्याला माहिती आहे, कोणी उन्हाळ्यात आंब्याच्या रसाचा अभिषेक करतो, आपण दुधाचा अभिषेक करतो, कोणी दह्याचा, पंचामृताचा अभिषेक करतात. पण सद्गुरूंना आणि देवाला सगळ्यात जास्त कुठला अभिषेक आवडतो, तो डोळ्यातल्या प्रेमाश्रू होता. त्यांच्या आठवणींनी अंतःकरण सद्गदित होऊन आपल्या डोळ्यातले अश्रू हे कुठेही पडले तरी ते त्यांच्या चरणांवरच पडतात. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो सद्गुरू मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. मी ज्या ठिकाणी मस्तक ठेवतोय, ज्या ठिकाणी माझे अश्रू पडतायत डोळ्यातले, सद्गदित अंतःकरणाने तुझी आठवण काढून ते तुझ्याच पायांवर पडतायत. ही भावना एका सद्भक्ताची असली की त्याचं अनुसंधान आहे हे नक्की समजावं. सद्गुरूंनी जी उपासना सांगितली ती अखंड, निरंतर आणि एकनिष्ठपणे करत राहणे, हेच अनुसंधान आपलं सद्गुरूंशी टिकवून राहू शकतं. आणि त्यासाठी कुठल्याही स्थळ काळाचं बंधन नाही, त्यासाठी कुठल्याही भौतिक सान्निध्याची गरज नाही. ही उपासना आपण केवळ सद्गुरूंच्या घरी जाऊनच केली पाहिजे असंही नाही. आपल्या रोजच्या नित्य उपासनेत जर ती उपासना आपण दृढ केली तर ते अनुसंधान राखल्या जाऊ शकतं. त्यांनी कोणाला विशिष्ट संख्येचा जप सांगितला असेल, कोणाला श्रीमद भागवताचं पठण सांगितलं असेल, कोणाला श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण सांगितलं असेल, जे काही आपल्याला सांगितलंय ते एकनिष्ठपणे निरंतर आणि अखंड करत राहणे हीच उपासना आहे. या जगातल्या भवरोगांनी आपण पीडित होऊ नये म्हणून सद्गुरूंसारख्या निष्णात वैद्याने सांगितलेले हे अँटीबायोटिक आहे. आता सध्या औषधांचे दिवस आहेत, अनेक औषधं बाजारात येत आहेत, अनेक औषधं आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे औषधांच्या भाषेतच सांगतो की सद्गुरूंनी आपल्याला आपण भवरोगाने बाधित होऊ नये, भवरोगाने पीडित होऊ नये म्हणून सांगितलेले हे अँटीबायोटिक आहे, जालिम अँटीबायोटिक आहे. ही जी उपासना आपल्याला दिलेली आहे हे जालिम अँटीबायोटिक आहे. आपल्याला असा अनुभव येईल की एकच रोग आहे, डायबिटीस, एकच रोग आहे,
पण आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर वेगवेगळी औषधं आपल्याला सांगतात, आपली प्रकृती तपासतात, आपल्याला काय सोसेल, तो डायबिटीस किती खोलवर पोहोचलेला आहे, आपली प्रकृती कितपत बरी आहे, या दृष्टीने एकच रोग जरी असला तरी प्रत्येकाला वेगवेगळे औषध डॉक्टर सांगतात. त्याप्रमाणेच सद्गुरूंनी आपण सगळी त्यांची मुलं जरी असलो तरी प्रत्येकाला वेगवेगळी उपासना नेमून दिलेली आहे. कारण आपला भवरोग किती खोलवर पोहोचलेला आहे, आपल्या पूर्वायुष्यातलं अर्जित काय आहे, या आयुष्यातली कर्मे काय आहेत, म्हणजे त्यांना भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांचं आपल्या सद्गुरूंना ध्यान आहे. एवढा दृढ विश्वास सद्गुरूंच्या पायाशी ठेवा आणि त्यामुळे आपण कशा रीतीने हा भवसागर तरून जाऊ, कशा रीतीने या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊ याचं त्यांना ज्ञान झालेलं आहे आणि त्या दृष्टीने आपल्या प्रत्येकाला वेगवेगळी उपासना त्यांनी सांगितलेली आहे. पण आपल्या असं लक्षात येतं की आपल्या सद्गुरूंनी दिलेली उपासना एकनिष्ठपणे निरंतर आणि अखंड करण्यापेक्षा आपण शॉर्टकट्स शोधतो. श्रीमद भागवत पठण करायला सांगितलेलं आहे, रोज एक अध्याय, रोज 2 अध्याय जे काही असतील ते सांगितलेले आहेत पठण करायला. पण मग श्रीमद भागवताचंच वचन आहे की श्लोकार्धम श्लोकमेवंच, एक अर्धा श्लोक जरी म्हटला तरी श्रीमद भागवत पठणाचं पुण्य मिळतं. म्हणून आपण काय करतो, त्यामध्ये शॉर्टकट शोधतो की रोज एकच श्लोक म्हणतो आणि तो श्लोक म्हणून श्रीमद भागवत पठण केल्याचं पुण्य आपण मिळाल्याचा असं स्वतःला समाधान करून घेतो. ठीक आहे, भागवताने म्हटलंय कधी कधी आपद्धर्म म्हणून एखाद्या वेळेला एकच श्लोक म्हणून आपण आपली पूजा आटोपती घेतली तरी चालेल. पण आपद्धर्म हा शाश्वत धर्म बनायला नको. नेहमीच वर्षभरच मी केवळ एकच श्लोक म्हणेन देवासमोर आणि श्रीमद भागवत म्हटल्याचं पुण्य आपल्या पाठीशी बांधून घेईन, हे चालणार नाही. ही फसवेगिरी झाली, ही अध्यात्मातली फसवेगिरी झाली. सोहम एकेन श्लोकेन स्तुत एवं न संशयाः नमोस्त्वनंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपादाक्ष शिरोरुबाहुवे सहस्त्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारणे नमः. हा एकच श्लोक म्हटला तरी संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम म्हटल्याचं पुण्य आपल्या पदरी प्राप्त होतं. हे भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे. म्हणून ज्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सांगितलेलं आहे त्यांनी नुसतं नमोस्त्वनंताय सहस्त्रमूर्तये असं म्हटलं तर भगवंत त्याच्यावरती अवकृपा करणार नाही, पण ती आपल्या मनाशी एक फसवणूक होईल. कारण ज्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सांगितलेलं आहे त्याच्या मागे सद्गुरूंची काहीतरी भूमिका आहे, त्याच्या मागे त्यांचं काहीतरी ध्येय आहे, त्याच्या मागे आपण त्याच्यातून मुक्त व्हावं. त्यांना काही पडलं नाही हो, आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणून किंवा त्यांनी सांगितलेली उपासना करून त्यांच्यावर उपकार करत नाही आहोत, तर आपलं जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आपल्याला नेमून दिलेली उपासना आपण जर नित्यनेमाने अखंड आणि एकनिष्ठपणे केली तर ते आपण आपलं जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहोत, हे आपण लक्षात ठेवायला हवं. सद्गुरूंना काही पडलेलं नाहीये. सद्गुरूंनी आपल्या जीवनाचा विचार करून आपल्याला काहीतरी उपासना दिलेली आहे, ती आपण करायलाच पाहिजे. आपण जर त्याच्यामध्ये शॉर्टकट शोधत असू तर तो आपला पराभव आहे. आम्हाला वेळ नाही असं म्हणणं म्हणजे आजवर जे यांनी केलं ते वेडे होते, ते रिकामटेकडे होते म्हणण्यासारखं आहे. IPL पाहायला वेळ आहे, 3-3, 3.5 तास शांतपणे बसून ती मॅच पाहायला वेळ आहे. नाही त्या प्रकारचे सिनेमे पाहायला वेळ आहे, नाही त्या प्रकारच्या सिरियल्स पाहायला आपल्याला वेळ आहे. फक्त विष्णू सहस्त्रनाम म्हणायला नाही, फक्त 13 माळा ज्या दिलेल्या आहेत आपल्याला करायला, ते करायला वेळ नाही. बाकी सगळं करायला वेळ आहे. कालच एक सुंदर विचार वाचनात आला की या नश्वर जीवनासाठी जीवन नष्ट होणार आहे हे माहिती असून सुद्धा या जीवनात आपलं सगळं नष्ट होणार आहे. सगळ्यात शेवटी शरीर सुद्धा नष्ट होणार आहे हे माहिती असून सुद्धा शरीर राखण्यासाठी, आपले संबंध राखण्यासाठी, आपले नातेसंबंध जपण्यासाठी आपण आयुष्यभर मरमर करतो, धडपड करतो. पण जे शाश्वत आहे त्या शाश्वत सुखाकडे आपलं लक्षही नाही. ज्या शाश्वत सुखाचा मार्ग आपल्याला सद्गुरूंनी दाखवलेला आहे त्या शाश्वत सुखाचा मार्ग चालायला आपल्याला वेळ नाही. तो चालायला आपल्याला कंटाळा येतो, तो चालायला आपल्याला नकोसं वाटतं आणि त्यामध्ये आपण शॉर्टकट्स शोधतो. एक छान उदाहरण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी दिलेलं आहे की एक माणूस आपल्या शेतात पाणी शोधत होता की शेतात विहीर कुठे खणावी, पाणी कुठे लागेल. एक चांगला माणूस तिथे आला आणि तो भूगर्भशास्त्रज्ञ होता, प्रख्यात होता. त्यांनी सांगितलं की ही जागा इथे विशिष्ट आहे, या जागेत तू 400 फूट खोल खण म्हणजे तुला पाणी लागेल, सुंदर पाणी, विहीर लागेल त्या ठिकाणी आणि तू त्याप्रमाणे शेती कर. आता मला सांगा, त्या माणसाने एकाच जागी 400 फूट खणलं तर त्याला विहीर सापडेल की त्यांनी 400 जागी 1-1 फुटाचे खड्डे केले तर त्याला विहीर लागेल? आपण काय करतो,
एक उपासना दुसऱ्या कोणाला दुसरी कोणतीतरी उपासना सांगितलेली आहे, ती त्याला फलद्रूप झालेली आहे. आपण त्या उपासनेच्या मागे लागतो. आपल्या सद्गुरूंनी आपली जमीन, आपल्या पूर्वकर्मांची जमीन जी काही आहे ती तपासून आपल्याला जो सल्ला दिलेला आहे तो आपण ऐकत नाही. एकाच जागी 400 फूट खणत बसण्यापेक्षा 400 जागी 1-1 फूट खणत बसतो. त्यामुळे ना खुदा ही मिला ना विसाले सनम, न इधर के रहे ना उधर के रहे हम, अशी आपली अवस्था होते. इकडलंही मिळत नाही, प्रपंचातलंही मिळत नाही आणि परमार्थातलंही साधत नाही, अशी आपली अवस्था होते. आपण याबाबत आपल्या जुन्या जाणत्या भक्त मंडळींचा आदर्श ठेवायला पाहिजे. जुन्या जाणत्या भक्त मंडळींनी एकनिष्ठपणे परमपूजनीय बापूराव महाराज आणि परमपूजनीय मायबाई महाराजांची सेवा केलेली आहे. त्यांचा आदर्श आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. त्यांच्या डोळ्यासमोर दुसरं काहीच नव्हतं. महाराज आणि मायबाई, महाराज आणि मायबाई, दुसरा देवच नाही, दुसरे संतच नाही, दुसरं कोणीच नाही. महाराज मायबाई नाना, महाराज मायबाई नाना यांच्याशिवाय त्यांनी तिसरं नावच उच्चारलं नाही. जे काय आहे ते महाराज पाहून देतील, जे काय आहे ते मायबाई पाहून देतील. महाराज सोडवा, महाराज अगदी अंतिम शय्येवर असताना, मृत्यूशय्येवर असताना सुद्धा परमपूजनीय महाराजांची आठवण, महाराजांचं नाव, महाराजांचं रूप आपल्या डोळ्यासमोर येणं यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि आपल्या डोळ्यासमोर ही सगळी उदाहरणं आहेत. त्यांचं उदाहरण आपण सगळ्या तरुण मंडळींनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण आजकाल सगळीकडे एक तर्क ऐकायला येतो, अहो हे अध्यात्म काय तरुणपणात करायचं आहे का काय? वयाच्या 20व्या वर्षी हवं कशाला अध्यात्म? वयाच्या 18व्या वर्षी हवं कशाला अध्यात्म? अध्यात्म हा रिटायरमेंट नंतर करण्याचा विषय आहे. अगदी चुकीचा तर्क आहे. आत्तापासून थोडं थोडं कराल तर रिटायरमेंट नंतर आपल्याला कायमची आठवण राहील. असा एक विचार करा, एक मनुष्य रोज 2 पोळ्या खातो, रोज 2 पोळ्या रोज तो मनुष्य खातो. आहार रोज 2 पोळ्यांचा आहे. त्याला 6 दिवस उपाशी ठेवलं आणि 7व्या दिवशी रविवारी एकदम 14 पोळ्या खायला घातल्या तर तो खाईल का? त्याला पचणार नाहीत 14 पोळ्या. रविवारच्या दिवशी एकदम 14 पोळ्या त्याला खायला घातल्या आणि रोज उपाशी ठेवलं तर त्याला उपासाचाही त्रास होईल आणि एकदम 14 पोळ्या खाल्ल्याचाही त्रास होईल. तसा जर आपण तरुणपणापासून, हा अध्यात्म तरुणपणातच सुरुवात आहे, अध्यात्म तरुणपणातच सुरुवात करायची आहे, हे तरुणपणातच याचा विचार केला नाही. अध्यात्म, परमार्थ, परम अर्थ, परम म्हणजे अल्टिमेट आणि अर्थ म्हणजे साधण्याची गोष्ट, जी आपल्याला अल्टिमेट मिळवायची गोष्ट आहे, सर्वोच्च मिळवण्याची गोष्ट आहे, ती परमार्थ. त्याचा विचार, त्याचं प्लॅनिंग आपण तरुणपणापासूनच केलं नाही तर म्हातारपणी हाती लागत नाही. तरुणपणी मन भरकटतं, तरुणपणी त्याचा त्रास होतो परमार्थाच्या अभावाचा, आणि म्हातारपणी एकदम सगळं परमार्थ अंगी पडायला लागलं, एकदम सगळं परमार्थ 14 पोळ्या खाणाऱ्या माणसासारखी आपली अवस्था होऊन जाते. ते पचनी पडत नाही, भ्रमिष्ठासारखी अवस्था होते. तरुणपणीच याची सुरुवात केलेली पाहिजे, तरच म्हातारपणी याचा खरा अर्थ कळू शकेल आणि खऱ्या अर्थाने समृद्ध, खऱ्या अर्थाने सुखी जीवन आपण जगू शकू. सुख म्हणजे काय याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर माणसाला परमार्थाची बैठक पाहिजे, परमार्थाची बैठक पाहिजे. सुख म्हणजे नक्की काय, नक्की काय मला मिळवायचं या जीवनात, हे सगळं जर कळायला हवं असेल तर माणसाला परमार्थाची बैठक पाहिजे. कारण म्हातारपणी तर एकदम 14 पोळ्या, रविवारी 14 पोळ्या खाणाऱ्या माणसासारखं म्हातारपणी एकदम परमार्थ करतो म्हटलं तर जीव प्रचंड वयाच्या 50-58व्या वर्षापर्यंत संसार संसार संसार, स्वतःचा संसार, स्वतःच्या मुलाबाळांचा संसार, नातवंडांचा संसार, हे आपण इतकं रमून जातो त्यामध्ये की त्यामध्ये आपल्याला परमार्थाची आठवणच येत नाही. आणि यम एका क्षणी न्यायला आपल्या समोर उभा होतो. आणि समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवलेलं आहे, यमासी करुणा नाही. थांब रे बाबा, माझ्या नातवाला मुलगा व्हायचा आहे, तो पणतू झाला की माझ्यावर सोन्याची फुलं उधळेल आणि मग मी तुझ्यासोबत येतो, असं चालत नाही. यमासी करुणा नाही, त्या क्षणी करुणा नाही, त्याला कुठलीही करुणा त्या माणसाला नाही. तो तुम्हाला न्यायला येतो, त्या वेळेवर येतो म्हणजे येतोच. आणि तो क्षण जर आनंदाचा घालवायचा असेल, त्या क्षणी अच्युतानंद गोविंद विष्णुर व्यंकटनायक हे नाव जर आपल्या तोंडात यायला हवं असेल, नाही आपल्या मुलांची नावं नाही, आपल्या संसारात आपला जीव अडकून बसलेला नाही, अच्युतानंद गोविंद विष्णुर व्यंकटनायक तयार आहे हम निकलने के लिए, बिलकुल आय एम रेडी फॉर डिपार्चर, या पद्धतीने त्याला सामोरं जायचं असेल, अत्यंत सुखाने, अत्यंत कृतार्थपणे आपलं जीवन संपलं असं जर करायचं असेल तर त्या क्षणी रामदास स्वामींनी माझ्या तरुण मित्रांसाठी काही ओव्या लिहून ठेवल्या जीवनाच्या नियोजनासाठी. हे जीवनाचं नियोजन फार आधी करावं लागतं. वयाच्या 60व्या वर्षी यम न्यायला आल्यानंतर, 70व्या वर्षी यम समोर उभा टाकल्यानंतर अच्युतानंद गोविंद विष्णुर व्यंकटनायक हे नाव जर तोंडात यायला हवं असेल, त्याची सुरुवात कुठून करायची?
त्याची सुरुवात जीवनाच्या नियोजनापासून करायची हे समर्थ रामदास स्वामींनी फार आधी लिहून ठेवलंय. त्या काही ओव्या, त्या काही ओळी मी माझ्या तरुण मित्रांसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो. परमार्थ ही वयाच्या 60 नंतर करण्याची गोष्ट नाही, अतिशय चुकीची समजूत आहे. तरुणपणीच आपल्या जीवनाचं नियोजन करायचं, तरुणपणीच मला कुठे जायचं याचं नियोजन करायचं. यामध्ये आपले संत कुठेही पलायनवाद सांगत नाहीत, कुठेही हे सांगत नाहीत, तुकोबा कुठेही सांगत नाहीत की तुम्ही तुमच्या नित्यकर्मापासून निवृत्त व्हा, तुम्ही तुमच्या संसार धंद्यापासून निवृत्त व्हा, तुम्ही तुमच्या उद्योग धंद्यापासून निवृत्त व्हा. वृत्ती म्हणजे पैसा, वृत्ती म्हणजे पैसा. निवृत्त, तुम्ही त्यापासून निवृत्त व्हा असं कुठेही सांगत नाही. तुम्ही प्रवृत्त व्हा, पण तुमची प्रवृत्ती ही परमेश्वराच्या पायाशी ठेवून असू द्या, परमेश्वराला धरून असू द्या. तुमच्या सोबत कायम सद्गुरू, कायम परमेश्वर असू द्यात. म्हणून तुमचं आयुष्य बघा कसं सुखाचं आणि समाधानाचं होईल. आपल्या सगळ्या जेवढे आपली सद्भक्त मंडळी आहेत, जेवढी तरुण मंडळी आहेत, एक एक तरुण मंडळी आपापल्या क्षेत्रात हिऱ्यासारखा चमकता आला पाहिजे, हिऱ्यासारखा चमकलेला दिसला पाहिजे. सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, अरे वा बापूराव महाराजांचे शिष्य, अरे वा मायबाई महाराजांचे शिष्य. एक एक पाहावा तो हिरा, एक एक पाहावा तो लखलखत एकदम रत्न. या पद्धतीत सगळ्यांचं जीवन असलं पाहिजे. अतिशय समृद्ध जीवन आपण जगलं पाहिजे. पैसा मिळवला पाहिजेच, आपल्या संसारासाठी आवश्यक असा पैसा मिळवला पाहिजेच. बापूराव महाराज, मायबाई महाराजांनी किंवा कुठल्याही संतांनी पैसा मिळवू नका, निवृत्त जीवन जगा असं सांगितलेलं नाही. पण जे जीवन जगायचं त्याला अध्यात्माचा बेस असू द्या, त्याला अध्यात्माचा आधार असू द्या, त्याला परमार्थाचा आधार असू द्या. परमार्थ सोडून केवळ उच्छृंखलपणे काही करू नका, हेच आपल्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. या जीवनाचं नियोजन म्हणून समर्थ रामदास स्वामींनी माझ्या तरुण मित्रांसाठी जे काही सांगितलेलं आहे ते मी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सावधान 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 सावधान, 10 वर्षे हो बालपण, 10 वर्षे बालपण, 20 वर्षे हो तारुण्य, अंगी जडला अभिमान, तेव्हा न घडे साधन, सावधान 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 सावधान. वयाची 10 वर्ष बालपण, त्या वयात अध्यात्म होतं, परमार्थ होतो नाही होत, काहीच कळत नसतं. खेळणं एवढंच माहिती असतं किंवा शिक्षण खेळणं. आजकाल तर आपण अगदी बालपण अगदी त्यांचं कोमेजून टाकलंय. वयाच्या 2-3 वर्षी आपण आई बाप कटकट नको म्हणून मुलाला शाळेत पाठवून देतात. 2-3 तास शाळेत राहायला कटकट नको. त्या मुलाची कटकट, आणि त्या मुलाची तुम्हाला कटकट वाटते, मग तुम्ही 60 वर्षाचे झाले, तुम्ही काम करत असेल की मुलाला तुमची कटकट वाटते. हा आजच्या आयुष्याचा नियम आहे. ज्या ठिकाणी अगदी अर्ली शाळेत घालतात 2 वर्षाचा. हो, मी परवा एक इंटरनेटवर वाचलं, एक मुलगा नर्सरीत होता, त्याच्या वडिलांनी प्रश्न विचारला की IIT ऍडमिशनसाठी माझ्या मुलाला कोणती पुस्तकं वाचायला लावू किंवा त्याच्या करिअरचं प्लॅनिंग कसं करू. लोकांनी त्याची खूप हुर्री उडवली, याला ट्रॉल म्हणतात. ते ट्रॉल केलं लोकांनी की अरे तू 2 वर्ष उशीर केला, तू बाळ जन्मलाच विचारायला पाहिजे होता, तेव्हाच पुस्तकं घेऊन यायला पाहिजे होती IIT ऍडमिशनची. इतकी रॅट रेस झालेली आहे. माझा मुलगा IITत गेला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा टॉप एज्युकेशनिस्ट. यामध्ये या इच्छा आकांक्षेमध्ये नवीन काही नाही, या इच्छा आकांक्षेमध्ये चुकीचं काही नाही. तुमचा मुलगा IITत जाईल, तुमचा मुलगा चांगला डॉक्टर होईल, तुमचा मुलगा चांगला कलाकार होईल. अरे पण वयाच्या 2ऱ्या वर्षापासून 3ऱ्या वर्षापासून त्याच्यावर लादण्याची ही सक्ती का? त्या मुलाचं बालपण कोमेजून का टाकता? 10 वर्षे हो बालपण, 20 वर्षे हो तारुण्य, अंगी जडला अभिमान. मंगेश पाडगावकर म्हणतात, वयाची 16 सरली की अंगात फुलं लागतात, जागेपणी स्वप्नांचे झुले झुलू लागतात. बरोबर आहे. 20 वर्ष तारुण्य, अंगात अभिमान येतो, अंगी जडला अभिमान, तेव्हा न घडे साधन, तेव्हा साधन घडत नाही, तेव्हा साधन घडत नाही. आपण IPL बघतो ना, IPL मध्ये तो ग्राफ दाखवतात. प्रत्येक ओव्हर नंतर सगळ्यात 50व्या ओव्हरला सगळे संपले, IPL संपली की सगळा ग्राफ दाखवतात की पहिल्या ओव्हरला किती रन, दुसऱ्या ओव्हरला किती रन, तिसऱ्या ओव्हरला किती रन आणि किती विकेट्स. ते डॉट्स दाखवतात, ग्राफ दाखवतात. IPL बघता की नाही, IPL मध्ये जो ग्राफ आणि डॉट दाखवतात तसा हा आपल्या जीवनाचा ग्राफ समर्थ रामदास स्वामींनी काढून दाखवलाय. एक माणसाचं आयुष्य 100 वर्षे त्यांनी गृहीत धरलेलं आहे आणि आपल्या 100 वर्षात एका सर्वसामान्य माणसाचं कसं काय होतं त्याप्रमाणे त्यांनी हा आपला ग्राफ काढून दाखवलाय. स्वामी पुढे म्हणतात, 30ची होय भरती, दारा पुत्र तेला भती, त्यातची पळे भ्रांती, न कळे स्वरूप स्थिती. बरोबर आहे. 20 ते 30 या वेळात माणसाला दारा म्हणजे बायको मिळते, पुत्र मिळतात, मुलं होतात, बायका मुलं होतात. त्यातची पळे भ्रांती, त्यामध्येच तो भ्रांत होऊन जातो. त्यांचे हट्ट पुरवणे, त्यांच्या मुलांचं शिक्षण एक ना अनेक, त्यामध्येच तो भ्रांत होऊन जातो.
न कळे स्वरूपस्थिती, स्वतःचं मूळ स्वरूप काय आहे, मी ब्रह्ममय आहे का नाही आहे, हा विचार त्याच्यासमोर असतच नाही. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी जडला अभिमान, तेव्हा न घडे साधन, तिसाची होय भरती, दारा पुत्रतेला होती, त्यातची पडे भ्रांती, न कळे स्वरूपस्थिती. 40 वर्षे झाली, डोळा 40ती आली, नेत्रासी भुली पडली, येता न दिसे जवळी. फार सुंदर लिहिलं आहे रामदास स्वामींनी. 40 वर्षे झाली, डोळा 40ती आली, 40 आलेली आहे डोळ्यात, नेत्रासी भुली पडली. कारण जवळचं दिसत नाही, जवळचं दिसत नाही. जवळचं वाचायला चष्मा घालावा लागतो. जवळचं दिसत नाही म्हणजे काय? जवळ असलेला परमेश्वर दिसत नाही. आजपर्यंत ज्यांनी आपल्याला चालवलं त्याचाच विसर आपल्याला पडतो. तो आपल्या इतका सन्निध होऊन आपल्याला चालवतो आहे याचा विसर पडतो. आपल्या अगदी जवळ तो उभा आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. इतक्या जवळ आहे देव, इतक्या जवळ आहेत आपले सद्गुरू. पण आपलं अनुसंधान नसल्यामुळे आपलं त्यांच्याकडे लक्षच जात नाही. जवळचं दिसत नाही, दूरचं दिसतं. जवळचं दिसायला हा चष्मा रामदास स्वामींकडून विकत घ्यावा. समर्थ ऑप्टिकल्स रामदास स्वामींचं, त्यांच्याकडून हा चष्मा विकत घ्यावा. म्हणजे आपल्याला हा लवकर दिसेल. अध्यात्माचा चष्मा आपण घातला पाहिजे. ठीक आहे, 40 वर्ष होईपर्यंत आपण आपली कर्तव्य, संसारिक कर्तव्य थोडी तरी सैलावलेली असतात. आपली मुलं आपापला अभ्यास करायला लागलेली असतात. आपला संसार थोडासा रुळलेला असतो. त्या क्षणी थोडंसं निवृत्त होऊन, त्या क्षणी थोडंसं बाहेर येऊन, थोडं सद्गुरूंच्या सान्निध्यात 30 वर्ष हातघाईची गेली, पण 30 ते 40 वर्ष येईपर्यंत आपण थोडंसं आपलं संसारातून हळूहळू चित्त, एका दिवशी एकदम चित्त काढून हिमालयात निघून गेलो असं नाही होत. एका दिवशी एकदम चित्त काढलं आणि हिमालयात निघून गेलो असं होत नाही. त्यासाठी हळूहळू प्रॅक्टिस करावी लागते. 40 वर्षापर्यंत कृतार्थ संसार केला. आपल्या चरितार्थाचं साधन आपण कमवतोय. त्या साधनात आपण थोडे स्थिरावलेलं आहे आणि त्या साधनातून आपल्याला कळलेलं आहे की आता एवढा पैसा आपल्याला मिळतो, एवढा पैसा आपल्याला पुरेसा आहे, एवढा पैसा आपल्याला लागतो आणि त्या दृष्टीने आपण तयारी केली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की 40 वर्षे झाली, डोळा 40ती आली, नेत्रासी भुली पडली, येता न दिसे जवळी. समर्थ पुढे सांगतात 50 वर्षे होती, श्याम केस शुभ्र होती, हलती दातांच्या पंगती, याला म्हातारा म्हणती. बरोबर आहे, 50 येईपर्यंत केस आपले छान पांढरे पांढरे व्हायला लागतात. कानाच्या मागची विशेषता आहे ना. श्याम केस शुभ्र होती, पुन्हा त्याला श्याम करीती, तो भाग वेगळा आहे. ओके, पण श्याम केस शुभ्र होती, हलती दातांच्या पंगती, दातांचा एक एक राजीनामा द्यायला लागतो. 32 पैकी एक मंत्रिमंडळातून, त्याला आवडत नाही एक एक, आणि याला म्हातारा म्हणती 50 वर्षीपर्यंत. तेव्हा तरी देवाचं अनुसंधान. 40 वर्ष झाली, आता 50 जवळ आली तर श्यामकेस शुभ्र होती. नाही हो, शुभ्र झाले, एक जरी दिसला तरी पटकन त्याला रंगवून पांढरा तर पुन्हा काळा करण्याचं कसं. नाही तर काही जण म्हातारे अगदी त्याला लाल बिल करतात. तो लाल, हिरवे, तांबडे, आता काय आता रंग उरलेले आहेत जीवनात, ते सगळे रंग ते डोक्यावर फासून घेतात. नाही करा सगळे, पण हे 50व्या वर्षी करणे याला रंगडंगच म्हणतात. 20व्या वर्षी आपले केस रंगवणे कारण नसताना 20व्या वर्षी पण काही काही लोक छान शुभ्र काळे केस असतात. देवाला जर वाटलं असतं की तुमचे केस हिरवे, तांबडे, लाल, पिवळे रंगवावे, त्याने ते रंग नॅचरली दिले असते, नॅचरली दिले असते. पण त्याला वाटत नाही की 20व्या वर्षी तुमचे केस हिरवे, तांबडे, पांढरे करावे. आणि 50व्या वर्षी तर बिलकुल वाटत नाही. पण लाल, तांबडे, हिरवे काय त्यामध्ये लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. आणि काय हिरोपणा. हिरो लोकांना चांगलं दिसतं. आपल्याला हिरो व्हायचंय का लाल तांबडे केस रंगवून? आपल्याला सिनेमासृष्टीत जायचंय का, तिथे करिअर करायचंय का? काय विचार, काहीतरी विचार. मी आपला 10 ते 5 DAGPT मध्ये नोकरी करणार, 10 ते 5 कुठेतरी कॉलेजला शिकवणार आणि केस तांबडे करून फिरणार, त्याला लोक छंदी फंदी असा रंगीढंगी असा माणूस म्हणतात. आपल्या सर्वसामान्य साधकांचं ते काम नाही. श्याम केस शुभ्र होती, या शुभ्र पांढरे केस आहेत, ते तुमच्या अनुभवाचे केस आहेत. तुमचं डोकं काही उन्हात राहून ते केस पांढरे झालेले नाही, याचा ते द्योतक आहे. त्याला पुन्हा काळे करण्याचा हा अट्टहास कशाला? मला काय हे वाटत आलाय, माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. श्यामकेस शुभ्र होती, जे काही नैसर्गिक असेल ते नैसर्गिकरित्या ऍक्सेप्ट करूयात, नैसर्गिकरित्या स्वीकारूयात आणि नैसर्गिकरित्या त्याला सामोरं जाऊयात. 50 वर्ष झाली, सगळ्यांना माहिती आहे तुमची 50 झाली. मागच्या वर्षी मी बोलवलं होतं की सगळ्यांना 50 वर्षी सगळ्यांना याला त्याला सगळ्यांना ऑफिसमधल्या घरच्यांना सगळ्यांना बोलवलं होतं. 50ची वैष्णवी शांती केली तुम्ही तेव्हा. पण तेव्हा सगळ्यांना माहिती तुम्ही 50 वर्षाचे झाले. पुन्हा केस काळे करून 25 वर्षाचे दिसण्याचा प्रयत्न केला तो अधिक हास्यास्पद ठरतो. त्यामुळे 50 वर्षे होती, श्यामकेस शुभ्र होती, हलती दातांच्या पंगती, याला म्हातारा म्हणती. साठीची बुद्धी नाठी, हातामध्ये घेऊन काठी, वसा वसा धावे पाठी, मागे धावती कारटी. पु ल देशपांडे छान म्हणतात की विशीच्या तारुण्याचा
तारुण्य दुप्पट होऊन 40 देतं, म्हणून लाईफ बिगिन्स ॲट 40 असं म्हणतात. विशिष्ट तारुण्याचा जोश, विशिष्ट तारुण्याचे ध्येय हे सगळे दुप्पट होऊन 40 माणसाकडे पुन्हा येतात. म्हणून लाईफ बिगिन्स ॲट 40. 40 वर्ष येईपर्यंत माणसाला कळलं असतं जीवनाचे नियम. अच्छा, असं आहे का जीवन, चला पुन्हा एकदा गाठ घेऊया आणि सेकंड इनिंग खेळायला सुरुवात करूया. म्हणून 40चा माणूस पुन्हा एकदा नव्या जोमाने जातो सामोरं. आणि 30चा हट्टीपणा, 30 येईपर्यंत माणूस इतका हट्टी झालेला असतो, 30चा हट्टीपणा दुप्पट होऊन पुन्हा 60 येतो. 60ची बुद्धी नाठी असं जे म्हणतात, हातामध्ये, माझं मत नाही आहे, हे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे. 60ची बुद्धी नाठी हातामध्ये घेऊन काठी, वसा वसा धावे पाठी. अरे बापरे, माझंच ऐकलं पाहिजे म्हणतो माणूस. रिटायर झालेला असतो साधारणतः, ऑफिसमध्ये त्याचं कोणी ऐकत नसतं साधारणतः 58-60 वर्षानंतर, आणि त्यामुळे ऑफिसमधला रुबाब असेल तर तो घरी रुबाब चालवायला पाहतो. पत्नी ऐकत नाही, पत्नी म्हणते रिटायर झाले नाही, शांतपणे बसा घरी आणि आपलं काम करा, तुमचं जीवन माझ्यामध्ये लुडबुड करू नका. तिचं जीवन सेट झालेलं असतं, हा त्या जीवनात लुडबुड करायला जातो माणूस. आणि तिथे मग वसा वसा धावे पाठी, हातामध्ये घेऊन काठी आणि मागे धावती कारटी. सगळ्या मुलांच्या संसारात त्यामध्ये लुडबुड करायला जातो, सगळीकडे 60ची बुद्धी नाठी. पण अध्यात्म त्याच्या पचनी पडत नाही, अध्यात्माकडे जावं असं त्याला वाटत नाही. 70ची होता गणना, बैसता उठवेना, उठता बैसवेना, बापुडा होय दैन्यवाणा. 70ची होय गणना, बसता उठवेना, उठता बैसवेना, बापुडा होय दैन्यवाणा. 4-20 मिळवणी 80, 4-20 मिळवणी 80, बापुडा होय विदेशी, जळावीन मासोळी जैसी, कैसा होय कासाविशी. नवावरी दिले पूज्य, सुख राहिले दुजे, म्हणतसी माझे माझे, शेवटी जड झाले ओझे. शतवारी पुरुष झाला, राजहंस उडवून गेला, देह कोरडा पडला, जन म्हणती उचला उचला, प्राणी भूमिभार झाला, सावधान सावधान. हा समर्थ रामदास स्वामींनी आपल्या जीवनाचा काढलेला आलेख आहे. प्रत्येक स्टेजवर, प्रत्येक जीवनाच्या टप्प्यात अध्यात्म शक्य आहे. फक्त त्या टप्प्यामध्ये काय धोके आहेत हे समर्थ रामदास स्वामींनी यात सांगितलेले आहे. या लागी रामदास सांगतो सज्जनास, धरा सद्गुरूंची कास, सावधान सावधान. या लागी रामदास सांगतो सज्जनास. हे समर्थ रामदास स्वामींनी विनोदाने लिहिलेले नाहीये, हा आपल्या जीवनाचा आलेख आहे, सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा आलेख आहे. सॉलोमन ग्रँडी बॉर्न ऑन मंडे, अमुक ऑन ट्यूजडे, अमुक ऑन थर्सडे, वेनसडे, फ्रायडे आणि डाईड ऑन सॅटर्डे अँड बरीड ऑन संडे. संपलं आयुष्य. प्राणी आला, जगला, ओके, आहार निद्रा भय मैथुनंच, या 4 याच्यामध्ये प्राण्यांसारखा जगला आणि निघून गेला. हे आपल्या जीवनाचं सार्थक नाही. ऍटलिस्ट आपण जे सद्गुरूंच्या कृपेखाली वावरणारे साधक आहोत, त्यांचं हे निश्चितच साधन नाही आहे, साध्य नाही आहे. आपल्या सगळ्यांचं साध्य फार वेगळं आहे. आपल्या सगळ्यांचं साध्य, आपल्या जीवनाचा आलेख हा समर्थ रामदास स्वामींनी यात वर्णन केलेल्याप्रमाणे नसावा. या लागी रामदास सांगतो सज्जनास. आपण सगळी सज्जन माणसं आहोत. धरा सद्गुरूंची कास, सावधान सावधान. भूमिभार होऊ न देता जगाच्या उपयोगासाठी आपण जगलं पाहिजे. भूमीला भार वाटेल असं आपण जगायला नको. तर माझ्या तरुण मित्रांना माझा आग्रह आहे की त्यानुसार आपल्या जीवनाचं नियोजन करा. आपल्या संस्कृतीने कुठेही सरळ निर्वाण, सरळ मोक्ष, बस आता निघून जा सगळं संसार सोडून हिमालयात आणि निर्वाण मिळेल, मोक्ष मिळेल, नाही वापस पाठवलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्याकडे आलेल्या असल्या संसारी पुरुषांना वापस पाठवलेलं आहे की नाही, पहिले तुझा संसार नीट कर, संसार नेटका कर, तर मग तू मोक्षाला प्राप्त होशील. या सगळ्या प्रोसिजर मधून जाऊन, संसार नीट करून, या सगळ्यामधूनच आपल्याला मोक्ष प्राप्त होणार आहे. आपल्या सद्गुरूंनी संसार का केला हो? आपल्या सद्गुरूंनी संसार एवढ्यासाठी केला की संसारात राहून सुद्धा परमार्थ कसा करावा, संसारात राहून सुद्धा मोक्ष कसा मिळवावा, हे आपल्या सर्वांना पटवून देण्यासाठी आपल्या सद्गुरूंनी संसार केलेला आहे. पुन्हा एकदा IPL सुरू आहे तर क्रिकेटचं उदाहरण घेतो की 1 आऊट 120, 10 ओव्हर्समध्ये येऊन बॅटिंग करणं फार सोपी आहे. तसंच हिमालयात निघून गेलं, शांतपणे बसलं आणि शांतपणे देवाची आराधना केली, देव मिळणं फार सोपी आहे. पण 4 आऊट 24 महत्वाचे सगळे आतमध्ये गेलेले आहेत, तंबूत बसलेले आहेत आणि बॅट्समन आला आणि त्यांनी स्कोअर 200 वर नेऊन ठेवला, त्याला अर्थ आहे, त्या बॅट्समनची वाखाणणी होते. तसंच या संसारातल्या तापत्रयामध्ये राहून बायको, मुलं या सगळ्यांना सांभाळून, संसार सांभाळून, नोकरी सांभाळून, नोकरीमधले अनेक व्यवधानं सांभाळून, हे सगळी सांभाळून आपलं अनुसंधान जो टिकवेल, सद्गुरूशी आपलं नातं जो टिकवेल, तो खरा चांगला पुरुष, तो खरा सद्गृहस्थ, तो खरा मोक्षाचा अधिकारी. आणि हे सगळं आपल्या डोळ्यासमोर मांडायला आपल्या सद्गुरूंनी संसार केलेला आहे. त्यांनाही पॉसिबल होतो, बापूराव महाराजांना शक्य नव्हतं का?
एवढं त्यांना ज्ञान मिळालेलं बालपणी बाबासाहेब महाराजांनी डोक्यावर हात ठेवलेला विष्णू सहस्रनाम म्हणून दाखवल्यानंतर त्यांना सांगितलं की बाळा तुला काय पाहिजे. त्यांनी सांगितलं माझ्याकडे जे नसेल ते द्या. बाबासाहेब महाराजांना भरून आलं. त्यांनी सांगितलं की बरोबर यांनी जे मागितलं ते बरोबर मागितलेलं आहे, बरोबर मागितलेलं आहे. त्यांनी जगातलं कुबेराची संपत्ती मागितली असती तर ती देण्याची ताकद बाबासाहेब महाराजांकडे होती. पण त्यांनी सांगितलं की माझ्याकडे जे नाही ते मला द्या. या वाक्यात फार मोठा अर्थ दडलेला आहे बापूराव महाराजांच्या. बापूराव महाराज हिमालयात जाऊन निघून जाऊन आपल्या साधनेला पूर्णत्वाला पोहोचले असते. आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी हा संसार केलेला आहे मायबाईंसोबत. आपल्या सगळ्यांना उदाहरण घालून दिलेलं आहे. आपण त्यांचे शिष्य झालो म्हणजे त्यांच्या मार्गाने आपल्याला चाललेलं आहे. आणि त्यांच्या मार्गाने चालायचं म्हणजे काय करायचं, त्यांनी आपलं जीवन कधीही लोकांसमोर मांडलेलं नाही. त्यांच्या मार्गाने चालायचं म्हणजे त्यांनी आपल्याला जो उपदेश केलेला आहे, आपलं भविष्य भूत आणि वर्तमान हे सगळं ओळखून त्यांनी आपल्याला जो उपदेश केलाय त्या उपदेशाच्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे. त्याच्यावर दृढ विश्वास ठेवायचा आहे की तोच मार्ग मला या जगाच्या अंतिम कल्याणापर्यंत नेईल. हा मार्ग आपल्याला चालवायचा आहे. आपल्या संस्कृतीने कुठेही मोक्ष निर्वाण ही आपली अवस्था सांगितलेली नाही. सगळं सोडून पळून जा हे कुठेही सांगितलेलं नाही. मला संसारात राहायचं आहे, मला पैसा मिळवायचा आहे, मला भरपूर पैसा मिळवायचा आहे. गृहस्थाश्रम हा उरलेल्या तिन्ही आश्रमांचं एक आश्रयस्थान आहे. गृहस्थाश्रम हा ब्रह्मचर्याचं आश्रयस्थान आहे. इतका पैसा मिळवावा, भरपूर पैसा मिळवावा आणि एखाद्या गरीब मुलाचं शिक्षण करावं आपल्या मुलासारखं, त्याला कळू न देता. आपल्या मुलाचं शिक्षण ज्याप्रमाणे आपण करतो त्याचप्रमाणे काळजी घेऊन एखाद्या गरीब मुलाला शिकवावं. एखाद्या त्यामध्ये जातपातही पाहू नका हो. अगदी एखाद्या गरीब मुलगा, होतकरू मुलगा असेल, शिक्षणाला त्याला काही प्रश्न पडले असतील, केवळ पैशामुळे शिक्षण थांबलं असेल, त्याचं शिक्षण करावं. एखाद्या ब्रह्मचार्याला मदत करावी. म्हणजे ब्रह्मचार्याश्रमाचं आश्रयस्थान आपलं गृहस्थाश्रम झालं पाहिजे. वानप्रस्थी मंडळींचा सांभाळ करावा. वानप्रस्थी मंडळींना काही जर मदत लागली असेल, वानप्रस्थी मंडळींना परस्पर मदत करावी. आणि हे करताना कुठेही अभिमानाची भावना आपल्या मनात येऊ देऊ नये. परस्पर मदत करावी. आपल्या उजव्या हाताचं दान डाव्या हाताला सुद्धा कळू देऊ नये. कारण हे या लोकांसाठी आपण करतच नाही. मला आलेले अनुभव मी लोकांना सांगितले आणि लोकांकडून वाहवा मिळवली. या जगातली वाहवा या जगातच राहून जाते. या जगातली वाहवा या जगातच राहून जाते. वरती काय येतं, माझ्या सोबत काय येईल, मी इथे नसताना, माझा देह इथे नसताना माझ्या सोबत काय येईल, ते परमधन, तो परमार्थ, तो परमार्थ मला या ठिकाणी करायचा आहे. मी सोबत काय घेऊन जाणार. अहो मी भारतात भरपूर रुपये कमवले आणि अमेरिकेत बॅग मध्ये भरून सगळे रुपये घेऊन गेलो, करोडो रुपये माझ्या बॅगमध्ये. अमेरिकेत ते चलन उपयोगाचं नाही हो. अमेरिकेत डॉलर्स लागतील, ते डॉलर्स मला कन्व्हर्ट करून घ्यावे लागतील. त्याप्रमाणे मी या जगात जे मिळवलेलं धन आहे ते या जगातच राहणार आहे. वरच्या जगात त्याच्यावरती एक जग आहे, याच्यावरती दुसरं जग आहे. त्या जगात मला जायचं आहे. त्या जगात लागणारा अर्थ, त्या जगात लागणारं धन मला घेऊन जायचं आहे. आणि या जगातलं धन, या जगातली स्तुती, या जगातला पैसा या जगात येणार नाही. हे कायमच आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. मग या जगात पैसा कशाला मिळवायचा. या जगात पैसा मिळवायचा की गृहस्थाश्रम आपला असला तो गृहस्थाश्रम बाकी 3 आश्रमांना सहाय्यभूत व्हायला पाहिजे. जे वानप्रस्थातले असतील व्यक्ती, त्या वानप्रस्थातल्या व्यक्तींना काही मदत करा. जी वृद्धाश्रमातली व्यक्ती असेल, जे संन्यासी असतील, यती असतील, त्या संन्यासी यतींना काही मदत झाली तर बघा. आणि याची कुठेही वाच्यता करू नका, कुठेही वाच्यता करू नका. मी हे केलं, हे ज्या क्षणी तुम्ही म्हणता त्या क्षणी तुमचं पुण्य संपलेलं असतं. आपलं पुण्य किंवा आपलं पाप हे 10 लोकांमध्ये उच्चारलं की त्याचा क्षय होतो. आपलं पुण्य किंवा आपलं पाप हे 10 लोकांमध्ये उच्चारलं की याचा क्षय होतो. एक छोटीशी गोष्ट आहे पुराणातली. एक राजा खूप पुण्यवान होता, खूप पुण्य कमवलं. इंद्राने खूप प्रयत्न केला त्याला आपल्या पुण्यापासून च्युत करण्याचा. कारण कोणीही पुण्य केलं की इंद्राला फार भीती वाटायला लागते की आपलं इंद्रपद तो घेईल. पण इंद्राने खूप प्रयत्न केला, तो राजा ढळला नाही. त्यांनी पुण्य भरपूर केलं आणि तो हळूहळू इंद्रपदाकडे वाटचाल करू लागला. राजसभा बसलेली आहे, सगळे देव बसलेले आहेत. तो राजा एक एक पाऊल इंद्रपदाकडे चालत येतोय. इंद्र आपल्या सिंहासनावर उठला आणि संपूर्ण राजसभेत एक एक पावलागणिक त्यांनी त्या माणसाची अगणित पुण्य वाचून दाखवायला सुरुवात केली. अरे वा वा, या माणसाने काय पुण्य केलं, यांनी इतकं पुण्य केलं. दुसऱ्या पावलागणिक अरे वा वा, या गृहस्थांनी काय पुण्य केलं, या गृहस्थांनी इतकं कोटी पुण्य केलं. असं एक एक पावलागणिक इंद्र त्याच्या पुण्याची वाच्यता करत होता. आणि असं करता करता जेव्हा इंद्रपदापासून तो 4 पावलं दूर होता, आता 4 पावलं चालून इंद्रपदावर बसणार, तेवढ्यात इंद्र त्याला म्हणाला की महाराज तुमचं पुण्य संपलेलं आहे. इंद्रपदापर्यंत येईपर्यंत तुमच्या पुण्याची वाच्यता मी या सगळ्या राजसभेमध्ये केलेली आहे, देवसभेमध्ये केलेली आहे. तुमचं पुण्य या क्षणी संपलेलं आहे आणि तुम्ही आता इंद्रपदावर बसू शकत नाही. तो राजा पुन्हा वापस गेला. 10,000 वर्ष तपश्चर्या करून त्यांनी जे पुण्य केलं होतं, इंद्राच्या विविध प्रलोभनांना बळी न पडता पुण्य केलं होतं, ते केवळ राजसभेत उच्चारलं म्हणून त्याचं पुण्य लयाला गेलं. त्याच्या कंपॅरिझनमध्ये, त्याच्या तुलनेमध्ये आपलं पुण्य किती आहे हे बघा. बरं, आपल्याला जो पैसा मिळवायचा आहे तो वाममार्गाने पैसा मिळवायचा नाही.
अतिशय चांगल्या मार्गाने पैसा मिळवायचा आहे, भरपूर पैसा मिळवायचा आहे, पण अतिशय चांगल्या मार्गाने नीती मार्गाने वागून पैसा मिळवायचा आहे. नाही आजकाल जगाची रीत नीती मार्गाने वागून पैसा मिळण्याची नाही वगैरे काहीही कारण सांगू नका. तुम्ही एक उदाहरण व्हा की अरे हा माणूस बघा अत्यंत नीती मार्गाने वागून यांनी पैसा मिळवलेला आहे आणि या पैशाचा तो योग्य तो उपयोग करतो आहे. स्वतः गृहस्थाश्रमी अतिशय सुखी आहे आणि चारही आश्रमांना त्याचा गृहस्थाश्रम हा आधारभूत असा ठरलेला आहे. वाममार्गाने पैसा कमवला, मी 100 रुपये इकडून कमवले, 100 रुपये कोणीतरी चोरी करून मी इकडून आणले, भ्रष्टाचार करून मिळवले आणि 200 रुपये दान केले, असं होत नाही. आपल्या संस्कृतीत अकृत अभ्यागम आणि कृतप्रणाश सांगितलेलं नाही. कृतप्रणाश म्हणजे जे केलेलं आहे त्याचा नाश होत नाही. 100 रुपये जर मी भ्रष्टाचार करून मिळवलेले असतील तर त्याचं फळ मला भोगावं लागेल आणि 200 रुपये मी दान केले असतील त्याचंही फळ मला भोगावं लागेल. जे कृतप्रणाश जे केलेलं आहे त्याचा नाश होत नाही. प्लस मायनस इज इक्वल टू 0 असं होत नाही. प्लस ते प्लसच असतं, प्लसचे फळं भोगावे लागतात. मायनस हे मायनस असतं, मायनसची फळं भोगावी लागतात. हे नक्की लक्षात ठेवा. कृतप्रणाश जे केलेलं आहे त्याचा नाश होत नाही. पाप केलं असेल तर पापही भोगावं लागेल, पुण्य केलं असेल पुण्यही भोगावं लागेल. पुण्याने पाप आणि पापाने पुण्य वजा होत नाही. आणि अकृत अभ्यागम आपण जे केलेले नाही ते आपल्या समोर कधीही येणार नाही. आपण जर काही पाप केले नाही तर त्याची फळं आपल्याला कधीही भोगावी लागणार नाही, हे लक्षातच ठेवा. अकृत अभ्यागम आणि कृतप्रणाश हे आपल्या संस्कृतीत सांगितलेलं नाही. त्यामुळे निश्चित न्यायाच्या नीतीच्या मार्गाने वागून भरपूर पैसा कमवा. माझ्या तरुण मित्रांना माझं एक सांगणं आहे, कळकळून सांगणं आहे, पण तो पैसा कशासाठी याचं भान सदैव जागृत राहू द्या. उत्तम कार्य करण्यासाठी, अनुसंधान टिकून राहावे यासाठी ती जगदंबा भवानी मायबाई महाराज आपल्या सर्वांना अनेकोत्तम शुभाशीर्वाद प्रदान करो आणि परमपूजनीय महाराज बापूराव महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे राहून त्यांचं अनुसंधान आपल्या हृदयात सदैव जागृत ठेवून ही शब्दसेवा त्यांच्या चरणी मी अर्पण करतो आणि या ठिकाणी विरमतो. या ठिकाणी जे चांगलं झालं असेल ते परमपूजनीय मायबाई महाराज, परमपूजनीय बापूराव महाराज, परमपूजनीय नाना महाराज यांनी माझ्यावर जे संस्कार केलेले आहेत, त्यांनी मला जी बुद्धी दिलेली आहे ते त्याचं फलित आहे. आणि माझ्या तोंडून जर काही वाईट गोष्ट निघाली असेल तर ती माझी पूर्वकर्म आहेत हे आपण या ठिकाणी समजा. ज्ञानदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपली सर्वांची प्रार्थना करतो. अधिकते सरते न्यूनते पुरते करून घ्यावे हे तुमते विनवितू असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री समर्थ सद्गुरु बाबासाहेब महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरु बापूराव महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरु मायबाई महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. श्री समर्थ सद्गुरु नाना महाराज की जय.